मंडळी, कोणतीही गल्ली असो, गाव असो किंवा छोटं मोठं शहर असो, प्रत्येक ठिकाणी असा एक पुढारी हमखास असतो जो आग लावायला, भांडणं लावायला कारणीभूत असतो. आणि जेव्हा हा वाद मिटवायचा प्रश्न येतो तेव्हा सुद्धा हाच गडी समोर असतो. म्हणजे शेताचा बांध कोरायला पण लावायचा आणि या कोरलेल्या बांधावरून एकदा वाद निर्माण झाला की तो मिटवायला सुद्धा पुढाकार घ्यायचा. अशा पद्धतीनं काही पुढारी वागत असल्याचं आपण पाहत असतो. मात्र ही मंडळी अशा पद्धतीनं का वागत असतात याचा कधी आपण विचार केलाय का? तर आपण सर्व शक्तिशाली आहे आणि दोन्ही बाजूंनी माझं ऐकलं अशा पद्धतीचा टेंभा काही मंडळींना मिरवायचा असतो. तसेच अशा पद्धतीनं वादामध्ये मध्यस्थी केल्यानंतर आपल्याला मोठेपणा मिळतो, अशा पद्धतीचं आत्मिक सुख काही लोकांना मिळत असतं. तसेच अशा प्रसंगामध्ये मध्यस्थी केल्यानंतर जो काही दबदबा निर्माण होतो त्यामधून स्वतःचा स्वार्थ सुद्धा या मंडळींना साध्य करून घ्यायचा असतो. तर मंडळी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अशाच पद्धतीचा एक पुढारी देश आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी भांडणं लावतो आणि वेळ प्रसंगी मिटवण्याची सुद्धा भूमिका घेतो. असा देश म्हणजे अमेरिका. मात्र विविध देशांमध्ये भांडणं लावल्याचा आणि तो वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतल्याचा आरोप अमेरिकेवरती का केला जातो? तसेच अमेरिकेने आजपर्यंत परकीय धोरण, परराष्ट्र धोरण कोणत्या पद्धतीनं अवलंबलं आहे? अमेरिकेचं परराष्ट्र धोरण नेमकं काय आहे? तसेच आपल्या स्वार्थासाठी अमेरिकेने विविध देशांना चुना लावला असल्याचा आरोप अमेरिकेवरती का केला जातो? हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कैलास. आपण पाहत आहात विशेष भारी. अमेरिकेचं भौगोलिक स्थान नेमकं काय आहे हे सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत. उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका हा देश येतो. अमेरिकेच्या शेजारी कॅनडा आणि मेक्सिको हे दोन देश येतात आणि अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा आणि बहामाज या 3 देशांना लागून आहेत. अमेरिकेच्या राज्यकारभाराची पद्धती ही लोकशाही पद्धतीची आहे. तसेच अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही म्हणजेच प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी स्वीकारण्यात आलेली आहे. हा अमेरिका देश अस्तित्वात कसा आला हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आपण अमेरिका जरी म्हणत असलो तर या देशाचं नाव मुळात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं आहे. पूर्वी ब्रिटिश लोकांनी व्यापाराच्या दृष्टीनं अमेरिका खंडामध्ये काही वसाहती स्थापन केल्या होत्या आणि या 13 वसाहतींमध्ये आणि ब्रिटिश सरकारमध्ये त्यावेळच्या काही वाद निर्माण झाले. त्यातून ब्रिटिश सरकारने या 13 वसाहतींवरती काही कडक निर्बंध लादले आणि यामधून या 13 वसाहती आणि ब्रिटिशचा तत्कालीन राजा जॉर्ज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, तणाव निर्माण झाला आणि त्यातून अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली. 1775 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली आणि ही एक सशस्त्र क्रांती होती आणि अखेरीस 1783 मध्ये या 13 वसाहतींचा विजय झाला आणि पॅरिसचा एक करार झाला. या करारादरम्यान ब्रिटनचा राजा तिसरा जॉर्ज आणि अमेरिकन वसाहतींचे प्रतिनिधी यांच्यामध्ये या पॅरिसच्या करारादरम्यान अमेरिकेला आणि या 13 वसाहतींना स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व देण्याचं मान्य करण्यात आलं. आपण आता पाहिलं की अमेरिकेची निर्मिती कशी झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर, अमेरिकेच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष अमेरिकेने परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं होतं. म्हणजे कुठल्याही वादामध्ये हस्तक्षेप करायचा नाही किंवा कुठल्याही देशातल्या अंतर्गत मुद्द्यामध्ये लक्ष घालायचं नाही, अशा पद्धतीचं धोरण अमेरिकेनं जवळपास 150 वर्ष स्वीकारलेलं होतं. मात्र यामध्ये बदल कधी झाला तर पहिल्या महायुद्धानंतर युरोप खिळखिळा झाला आणि अमेरिकेमध्ये मात्र औद्योगिक क्रांतीचं मोठ्या प्रमाणामध्ये वारं तयार झालं. यामध्ये अमेरिकेची आर्थिकदृष्ट्या भरभराट झाली. व्यापाराच्या पातळीवरती सुद्धा अमेरिका विकसित राष्ट्र म्हणून समोर आलं आणि एक अत्यंत लष्करीदृष्ट्या समृद्ध असलेलं, ताकदवान असलेलं राष्ट्र म्हणून अमेरिकेचा जगाच्या पटलावरती उदय झालेला आपण पाहिला. आणि जेव्हा पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका एक बलशाली राष्ट्र म्हणून समोर आलं तेव्हाच अमेरिकेचे तत्कालीन जे काही राजकीय नेते होते, राष्ट्राध्यक्ष होते, यांच्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटल्याचं आपल्याला दिसून येतं आणि यानंतरच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. म्हणूनच अमेरिकेने आजपर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय वादांमध्ये उडी घेतल्याचं आपण दिसतो आणि याचा बरा वाईट फटका या सर्वच देशांना बसल्याचं आपल्याला दिसून येतं. तसेच या वादांमध्ये अमेरिकेनं ज्यावेळी उडी घेतलेली आहे त्यावेळी अनेकदा अमेरिकेला नामुष्कीजनक माघार सुद्धा पत्करावी लागली आणि याचीच आपण काही उदाहरणं आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मात्र यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला एवढं महत्त्व का आहे किंवा अमेरिकेमध्ये परराष्ट्र धोरणावरती एवढा भर का दिला जातो.
तर याबद्दल आपण असं सांगू शकतो की जे विकसनशील देश आहेत, उदाहरणार्थ आपल्या भारताचं आपण एक नाव घेऊ शकतो की आपल्या इथली ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी आपण कुठल्या प्रश्नांवरती निवडणुका लढतो, तर रोटी, कपडा, मकान आणि पायाभूत सुविधांचा विकास याच पातळीवरती या निवडणुका होत असतात. मात्र अमेरिका हे विकसित राष्ट्र असल्यामुळं रोटी, कपडा, मकान हे मुद्दे तिथं नसतात. गरिबी हटावचा मुद्दा अमेरिकेमध्ये नसतो. तर अमेरिकेमध्ये मेजरली कोणता मुद्दा असतो, तर प्रामुख्यानं अमेरिकेच्या मतदारांना परकीय धोरण किंवा परराष्ट्र धोरण हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं. आणि या संदर्भात एक सर्वेक्षण सुद्धा गेल्या 1-2 वर्षापूर्वी झालं होतं, ज्यामध्ये लोकांनी असं सांगितलं होतं, विशेषतः मतदारांनी, की परकीय धोरण आम्हाला महत्त्वाचं आहे. याचा आकडा किती होता, तर जवळपास अमेरिकेतील 40% मतदारांना परराष्ट्र धोरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय वाटतो. यावरून परराष्ट्र धोरणाला अमेरिकेमध्ये किती महत्त्व आहे हे आपण ओळखलं असेलच. आणि यामुळंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे निवडणुकीतले उमेदवार असतात, मग ते डेमोक्रॅटिकच्या बाजूचे असू देत किंवा रिपब्लिक पक्षाचे असू देत, ते परराष्ट्र धोरणावरती नेहमीच आक्रमकपणे भूमिका घेत असतात. आणि परराष्ट्र धोरणामध्ये वेगवेगळे अभिनव प्रयोग करण्याचं कारणच हे आहे की अमेरिकेच्या मतदारांना परराष्ट्र धोरण महत्त्वाचं वाटत असतं. याबद्दल 1-2 उदाहरणं अत्यंत महत्त्वाची आहेत. 1916 मध्ये वुड्रो विल्सन नावाचे एक अध्यक्ष होते आणि 1940 मध्ये रुझवेल्ट हे अध्यक्ष होते. तर या दोघांनीही सत्ता राखताना दोन्ही महायुद्ध म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यामुळं ह्या दोघांचीही सत्ता टिकली होती असं म्हटलं जातं. या उदाहरणावरून आपल्या एक लक्षात येईल की अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला मतदार किती महत्त्व देतात. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात हस्तक्षेप करत असताना स्वतःच्या आर्थिक राजकीय स्वार्थासाठी भांडणे लावली, घोळ घातले आणि नंतर नामुष्कीजनक माघार घेतली. याचं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अमेरिका व्हिएतनाम संघर्ष. तसं म्हटलं तर अमेरिका आणि व्हिएतनाममध्ये टोकाचा संघर्ष होण्याचं एवढं मोठं काही कारण नव्हतं. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सला व्हिएतनाममधील वसाहतींवरील सत्ता टिकवण्यासाठी मदत करायची म्हणून अमेरिकेने व्हिएतनाममधील संघर्षात हस्तक्षेप केला, ज्याला पुढे कम्युनिस्ट विरुद्ध भांडवलशाही युद्ध असे स्वरूप प्राप्त झाले. व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस या तिन्ही देशांना मिळून इंडो चायना असे संबोधले जायचे, जी मागील शतकाच्या सुरुवातीस फ्रेंचांची वसाहत होती. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला. त्यावेळी जर्मनीचा दोस्त असलेल्या जपानने फ्रेंच प्रतिकार मोडून काढत इंडो चायनाचा ताबा घेतला. पण दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि पुढे जपानचा पाडाव झाला. जपानच्या पराभवानंतर फ्रेंचांनी पुन्हा एकदा इंडो चायनाचा ताबा घेतला. मात्र जोपर्यंत इंडो चायना आणि त्यातही व्हिएतनाममध्ये राष्ट्रवादी चळवळीचा उदय झालेला होता, फ्रान्स किंवा जपान अशी कोणतीही सत्ता व्हिएतनाममधील राष्ट्रवाद्यांना अजिबात मंजूर नव्हती. या राष्ट्रवाद्यांचे नेतृत्व होते हो ची मिन यांच्याकडे. हो ची मिन हे प्राधान्याने कम्युनिस्ट असल्याने त्यांच्या विरुद्ध फ्रेंचांना आधीपासूनच अमेरिकेने समर्थन दिले होते. उत्तर व्हिएतनामचा ताबा हो ची मिन यांच्याकडे होता. त्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांना एकत्रितपणे व्हिएतकॉंग असे म्हटले जायचे. ते कम्युनिस्ट होते, त्यामुळे सोव्हिएत रशिया आणि चीन यांचे त्यांना समर्थन होते. अमेरिका आणि फ्रान्स यांच्या समर्थनाने दक्षिण व्हिएतनामचे शासक बनलेले गो दिन दिएम यांनी निवडणुका घेण्यास नकार दिला, कारण त्यांना पराभवाची भीती वाटत होती. हो ची मिन यांच्या इतकी लोकप्रियता अमेरिका समर्थित गो दिन दिएम यांच्याकडे अजिबात नव्हती. हो ची मिन हे सोव्हिएत रशिया आणि चीनच्या पाठिंब्याने संपूर्ण व्हिएतनामचा ताबा घेतील अशी भीती अमेरिकेला वाटायला लागली. तो काळ शीतयुद्धाचा होता. त्यामुळे दक्षिण व्हिएतनामला पाठिंबा देताना कम्युनिस्टांना रोखण्याचा मुद्दा अमेरिकेने अत्यंत प्रतिष्ठेचा केला. सुरुवातीस केवळ सल्लागार पाठवून, पण नंतर टप्प्याटप्प्याने सैनिक पाठवून तसेच हवाई ताकदीचा वापर करत अमेरिका या युद्धात सहभागी झाली. आयसेनहॉवर, जॉन एफ केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन अशा अमेरिकी अध्यक्षांच्या कार्यकाळात अमेरिकी सैनिक व्हिएतनामला मोठ्या प्रमाणात पाठवले गेले. आयसेनहॉवर यांनी सुरुवातीस लष्करी सामग्री आणि सल्लागारांच्या रूपात मदत पाठवली, तर केनेडी यांनी सल्लागारांची संख्या 16,000वर नेली. पण केनेडी यांच्या हत्येनंतर लगेच व्हिएतकॉंगचा प्रतिकार वाढू लागला. 1964 मध्ये व्हिएतकॉंगच्या नौकांनी अमेरिकी युद्धनौकांवर हल्ले केल्याचे वृत्त आल्यानंतर त्यावेळी अध्यक्ष असलेले जॉन्सन यांनी प्रचंड प्रमाणावर अमेरिकी सैनिक व्हिएतनामला धाडले. 1964 ते 69 या काळात
अमेरिकी सैनिक जवळपास 5,43,000 एवढे व्हिएतनाम आणि आसपासच्या देशांमध्ये पोहोचले। त्यावेळी जॉन्सन हे अध्यक्ष होते। त्यांच्यानंतर आलेल्या निक्सन यांनी सुरुवातीस अमेरिकी सैनिक माघारी बोलवण्याची घोषणा केली, पण पुढे काहीच केले नाही। त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक सैनिक युद्धभूमीवर ठार झाले। पुढे 1973 ला तांत्रिकदृष्ट्या अमेरिकेने या युद्धातून नामुष्कीजनक माघार घेतली। अमेरिकेने ज्यांचा सर्व शक्तीनिशी विरोध केला ते हो ची मिन पुढे एकत्रित व्हिएतनामचे शासक बनले। पण या अमेरिका व्हिएतनाम युद्धाचे आणि या युद्धामध्ये झालेल्या प्रचंड नरसंहाराचे काय परिणाम झाले, तर या युद्धात व्हिएतनामची अपरिमित हानी झाली। व्हिएतनामचे जवळपास 30 लाखाहून अधिक नागरिक व सैनिक मृत्युमुखी पडले। अमेरिकेने एजंट ऑरेंज सारखे तणनाशक उत्तर व्हिएतनाममधील शेतांवर जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात फवारले। त्यातून पिके तर जळालीच, पण घातक रसायनांमुळे माणसे मृत्युमुखी पडली। कायमस्वरूपी विकलांग जन्माला येणे, कर्करोगग्रस्त होणे असेही प्रकार घडले। आजही नवीन पिढ्यांमध्ये त्या रसायनांमुळे व्यंग निर्माण झाल्याचे दिसून येते। असं म्हणतात की दुसऱ्यांच्या घरांना आग लावणाऱ्यांचे घरही आगीच्या भडक्यापासून वाचत नसते। अमेरिका व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे अधिकृतरित्या 58,000हून अधिक सैनिक मरण पावले। 3 लाखाहून अधिक सैनिक जखमी झाले। जे परतले त्यांच्या मनावर युद्धाने प्रचंड आघात केला होता। शिवाय अमेरिकी जनतेचा लोकनियुक्त प्रतिनिधी आणि माध्यमांवरील विश्वासही उडाला। अमेरिकेच्या फसलेल्या स्वार्थी परराष्ट्र धोरणाचं दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिका क्युबा संघर्ष। क्युबा हा अगदी अमेरिकेच्या अंगणातला देश, लॅटिन अमेरिकेतला एक छोटासा देश। क्युबाची साधन संपत्ती अमेरिकी भांडवलशाहीचे खिसे भरत होती। अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा येत नव्हती तोपर्यंत काय चाललंय हे पाहण्यात अमेरिकेला फारसा रस नव्हता। उलट तिथला हुकुमशहा बटिस्टाच्या क्रूर जुलमी हुकुमशाही राजवटीकडे कानाडोळा करणं हेच अमेरिकेच्या सोयीचं होतं, हिताचं होतं। परिणामी क्युबाचा हुकुमशहा बटिस्टा लोकांची सुखनैवपणे पिळवणूक करीत होता। दुसरीकडे हुकुमशाही राजवट आणि व्यापारी, खानमालक आणि ऊस मळेवाले यांचं शोषण या चरकात सर्वसामान्य शेतकरी कामकरी पिळून निघत होता। फिडेल कॅस्ट्रोने या जुलूमशाही विरोधात संघर्ष उभा केला। जानेवारी 1959 मध्ये बंडखोर क्रांतिकारक चे गवेराच्या साथीने फिडेल कॅस्ट्रोने उभारलेल्या या लढ्याला यश आलं। मुठभर साथीदारांच्या साहाय्याने गनिमी काव्याने लढत त्याने अमेरिका धार्जिण्या बटिस्टाची जुलमी राजवट उलथवून टाकली। हा अमेरिकेला मोठा धक्का होता। यानंतर 1960च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉन एफ केनेडी निवडून आले। त्यानंतर शीतयुद्ध अधिकच तीव्र झाले। क्युबा येथील फिडेल कॅस्ट्रो यांच्या डाव्या चळवळी विरोधात क्युबामध्ये सैन्य घुसवण्याची धाडसी मोहीम केनेडींनी आखली। हा सुद्धा प्रचारात अमेरिकन राष्ट्रपदाच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचाच परिणाम होता। मात्र अमेरिकेची क्युबा विरोधातील मोहीम पुरती फसली आणि त्यापुढील काळात नाईलाजाने केनेडींना शांत बसावे लागले। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 6 ऑगस्ट 1945 ला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्बचा हल्ला अमेरिकेने केला। यामध्ये जपानचे अपरिमित जीवित आणि आर्थिक नुकसान झाले। या हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची समाप्तीही झाली। मात्र लगेचच आंतरराष्ट्रीय पातळीवर 24 ऑक्टोबर 1945 ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करून अमेरिकेने जगभरात शांतता आणि सामंजस्यासाठी पुढाकार घेत असल्याची भूमिका घेतली। जपानवरती अणुबॉम्ब टाकणारी अमेरिकाच होती आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणारी ही सुद्धा अमेरिकाच होती। अमेरिकेच्या स्वार्थी परराष्ट्र नीतीचे अजून एक उदाहरण म्हणून अमेरिका इराक संघर्षाकडे पाहिले जाते। 20 मार्च 2003 रोजी अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या सैन्याने इराकवर आक्रमण केले। सद्दाम हुसेनची राजवट उलथवून टाकली। अमेरिकेने म्हटले होते की सद्दामकडे WMD म्हणजेच वेपन्स फॉर मास डिस्ट्रक्शन विनाशकारी शस्त्रे आहेत आणि तो आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोका आहे। तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल यांनी 2003 मध्ये संयुक्त राष्ट्रांना असं सांगितलं की इराकमध्ये जैविक शस्त्रे तयार करण्यासाठी मोबाईल लॅब आहेत। तथापि कोवेल यांनी 2004 मध्ये स्वतःच कबूल केलं की इराकमध्ये मोबाईल लॅबचे कुठलेही पुरावे दिसले नाहीत। शिवाय अमेरिकेने ज्या विनाशकारी शस्त्रांच्या कारणासाठी इराकच्या विरोधात युद्ध पुकारले होते, सद्दाम हुसेनला फासावर चढवले, ती विनाशकारी शस्त्रे ही इराकमध्ये फारशी सापडली नाहीत। इराकसारख्या आखाती देशांमध्ये खनिज तेलाच्या प्रचंड साठ्यांवर अमेरिकेचा डोळा होता आणि या आर्थिक हितसंबंधातून अमेरिकेने इराकवर हल्ला केल्याचा आरोप नेहमीच केला जातो। 2008च्या निवडणुकीत जॉर्ज बुश यांच्या वादग्रस्त इराक हल्ल्याविरोधात वातावरण निर्मिती झाली आणि त्यांची विरोधकांनी बुश युद्ध
अशी हेटाळणी केली. अमेरिका इराक युद्ध 2011 पर्यंत चाललं. डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा सत्तेत आल्यानंतर त्यांनी आक्रमक परराष्ट्र धोरणाला मुरड घातली आणि अखेर इराकमधून सैन्य माघारीला सुरुवात केली. अमेरिकेच्या जिवारी लागलेला मोठा हल्ला म्हणून 9/11चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याकडे पाहिले जाते. 11 सप्टेंबर 2011ला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3000च्या वर माणसं मृत्युमुखी पडली. अतिरेक्यांनी विमानाचं अपहरण करून ती 2 वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर आणि पेंटागॉन इमारतींमध्ये घुसवली. 4थं विमान पेन्सिल्व्हेनियामधील एका मोकळ्या जागेत पडलं. या हल्ल्याचा मास्टरमाइंड अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन असल्याचं स्पष्ट झालं. याचा बदला म्हणून अमेरिका आणि मित्र देशांनी अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर 2च महिन्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट कोसळली. त्यांचे सैनिक पाकिस्तानच्या दिशेने पळाले. तालिबान आणि अमेरिकेतील संघर्षामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. 2300च्या वर अमेरिकन सैनिक आणि महिलांनी या संघर्षात जीव गमावला, तर 20,000 लोक जखमी झाले, तर 450 ब्रिटिश लोक आणि शेकडो इतर देशाचे नागरिकही ठार झाले. अर्थात या युद्धाचा सर्वाधिक फटका हा अफगाणिस्तानला बसला. एका अहवालानुसार अफगाणिस्तानच्या 60,000 सुरक्षा सैनिकांचा या युद्धामध्ये मृत्यू झाला. 2009 पासून सैनिक आणि नागरिक मिळून 1,11,000 लोकांनी जीव गमावला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेने तालिबानबरोबर अफगाणिस्तान शांतता करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार अमेरिका आणि इतर मित्र सैन्याने आपले सैनिक मागे घेण्याचं मान्य केलं. तसेच तालिबानने त्यांचं नियंत्रण असलेल्या प्रांतांमध्ये अल कायदा किंवा इतर दहशतवादी संघटनेला थारा देणार नाही अशी हमी दिली. आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी लढ्याचा विचार केला तर हे युद्ध यशस्वी झालं असं म्हटलं जातं. पण या युद्धाला 20 वर्ष झाली तरी तालिबान संघटनेचा पुरता पाडाव झालेला नाही आणि अजूनही शांततेला धोका म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. अल कायदा, इस्लामिक स्टेट्स आणि इतर दहशतवादी गट गायब झालेले नाहीत. वर अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा इथून गेल्यामुळे दहशतवादी गटांना पुन्हा लढण्याचं बळ मिळालं आहे. त्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाच्या निपातासाठी उचललेल्या युद्धाचं पाऊल खरंच यशस्वी ठरलं का, हाच प्रश्न आजही उपस्थित होतो. अमेरिकेने जागतिक राजकारणात हस्तक्षेप करताना उदारमतवादी देश अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. मात्र आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी सत्तेत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोलांट उड्या नेहमीच जागतिक राजकारणाला अवाक करत असतात. ओबामा यांनी सकारात्मक भागीदारीवर भर देताना इराणशी केलेला अणुकरार असो वा व्यापारी आघाड्या असो, ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर सर्वातून माघारी घेण्याचा धडाका लावला. 2017ला ट्रम्प निवडून आले तेव्हा आणि आता 2025 मध्ये सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेने हवामान बदलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पॅरिस करारातून माघार घेतली होती. जगभरातल्या 200 देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचं तापमान नियंत्रित राहावं यासाठी केलेला हा पॅरिसचा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच 2025ला कार्यभार सांभाळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO या महत्त्वाच्या संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय सुद्धा ट्रम्प यांनी घेतला. कोविड या साथरोगामध्ये WHOनं केलेल्या कामावर ट्रम्प यांनी टीका केली होती. त्यावेळेस त्यांनी या संघटनेतून बाहेर पडण्याची सुरुवात केली होती. याशिवाय ट्रम्प यांनी युरोपशी संरक्षण सहकार्याची भूमिका सोडून नाटोच्या भविष्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. परस्पर सहकार्य सोडून अमेरिका फर्स्ट म्हणजेच सर्वप्रथम अमेरिकाच असेल या दृष्टिकोनातून त्यांनी संकुचित व्यापारी धोरणे राबवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावरती केला जातो. या सर्व घटनांमुळे अमेरिकेच्या उदारमतवादी प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरण आणि विविध देशांमधले वाद आणि जागतिक घडामोडी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेण्याचे कसब अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी वेळोवेळी अंगीकारले असल्याची टीका अमेरिकेवरती नेहमीच होत असते. जेथे स्वतःचा फायदा असतो तेथे हस्तक्षेप करायचा, स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी विविध वादांमध्ये उडी घेऊन मध्यस्थी करत स्वतःचा दबदबा महत्त्व वाढवून घ्यायचे, अशा पद्धतीची रणनीती अमेरिका परराष्ट्र धोरणामध्ये अवलंबत असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने केला जातो. तर मंडळी, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण स्वार्थी आहे का? अमेरिकेने जगाला आणि जगातील विविध देशांना स्वार्थापोटी चुना लावला आहे का? याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा सांगा. आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच विशेष भारीचे फेसबुक पेज, विशेष भारी FB या पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. धन्यवाद.